बघा जो टॉपिक आहे आपल्यावाला तो आजचा सोपा आहे. आणि जसा बघितलं आपण, जर बारकाईने लक्ष दिलं तर हा भाग अतिशय सोपा पण आहे. पण जर लक्ष प्रॉपर नसेल तर हा भाग थोडा अवघड वाटतो. आणि हा एक मार्काला तुम्हाला जो प्रश्न आहे हा तुम्हाला 8वी 9वी 10वी म्हणजे खरं बघायचं 7वीपासून आहे. पण 7वीला एवढं डिफिकल्ट नाही, पण 8वी 9वी 10वी हे जे 3 वर्ग असतात आणि पुढे पण या 3 वर्गाला अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे. ॲड अ क्वेश्चन टॅग. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये 1 मार्काला तुम्हाला 100% विचारले जातात. म्हणजे त्या प्रश्नामध्ये कमीत कमी दोन तरी जे एक्झाम्पल्स आहे, दोन जे क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला ॲड अ क्वेश्चन टॅग यावरती विचारले जातातच. समजले? त्यामुळे हा भाग सोपा आहे आणि सहज मार्क मिळवून देणारा असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने हा जो भाग आहे हा प्रॉपरली लक्ष द्यायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. बघा ॲड अ क्वेश्चन टॅग म्हटलंय तर ॲड करणे म्हणजे मिळवणे. आणि पुढे म्हटलं क्वेश्चन टॅग. क्वेश्चन जो मार्क असतो तुम्हाला तो मिळवायचा असतो याच्यामध्ये. म्हणजेच काय, तुम्हाला जो ॲड क्वेश्चन टॅग आहे तुम्हाला तो ॲड करायचा असतो, मिळवायचा असतो. त्याला अजून काही बाकीचे नाव आहेत, त्याला आपण टेल टॅग असे म्हणतो. टेल म्हणजे शेपूट लावणे. टॅग याचा अर्थ काय होतो की जे वाक्य आहे त्याला शेपूट लावा. म्हणजेच काय, क्वेश्चन मार्क द्या असा याचा अर्थ घ्यायचा आपण. त्यानंतर क्रिएट शॉर्ट क्वेश्चन असे विचारतात. म्हणजे काय, क्रिएट शॉर्ट क्वेश्चन तयार करा. उत्तर त्याचं यस किंवा नो मध्ये आलं पाहिजे. जो वर्बल टाईप क्वेश्चन तो वेगळा आहे आणि हा वेगळा, लक्षात ठेवा. त्याचे रूल्स वेगळे, याचे रूल्स वेगळे. नंतर टॅग असं एक शॉर्टमध्ये पण म्हटलं जातं. समजलं? म्हणजे की जे ग्रामर आहे त्या ग्रामरमध्ये तुम्हाला ॲड अ क्वेश्चन टॅग, टेल टॅग, क्रिएट शॉर्ट क्वेश्चन आणि टॅग इकडून तुम्हाला 3 प्रकारे हा भाग परीक्षेमध्ये विचारला जातो. मेथड ऑफ आस्किंग क्वेश्चन इन एक्झामिनेशन. एक्झाममध्ये तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन्स आहे ते विचारतात ते इथे बघू आपण. पहिला असतो चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोविंग. खाली तुम्हाला एकूण 3 ऑप्शन दिलेले असतात. त्यापैकी योग्य तुम्हाला जो क्वेश्चन टॅग आहे तुम्हाला तो निवडायचा असतो. फक्त निवडायचा नसतो तर वाक्य जे रूल्स असतात टॅगचे ते तुम्हाला फॉलो करायचे असतात. वाक्य लिहून घ्यायचं, कॉमा द्यानंतर जे उत्तर तुम्ही निवडलेलं आहे ते उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि शेवटी जर तुम्ही क्वेश्चन मार्क दिला नाही तर क्वेश्चन तयार होत नाही. त्यामुळे शेवटी आपण नेहमी क्वेश्चन मार्क ठेवलाच पाहिजे. त्यालाच तर म्हटलंय ॲड अ क्वेश्चन टॅग. सेकंड जी मेथड आहे विचारण्याची ती अशा असणार आहे, क्रिएट शॉर्ट क्वेश्चन. शॉर्ट क्वेश्चन तयार करा. पुढे असतं ॲड अ क्वेश्चन टॅग. पुढे असतं टेल टॅग किंवा शेवटी असं विचारतील फक्त टॅग. याची डेफिनेशन ती बघू आपण. नेमकं ॲड अ क्वेश्चन टॅग काय असतं, क्वेश्चन टॅग काय असतं, याची डेफिनेशन आहे ती बघू आपण इथे आपण. बघा डेफिनेशन अशी आहे, अ क्वेश्चन टॅग इज अ शॉर्ट क्लॉज ॲट द एंड ऑफ द स्टेटमेंट विच चेंजेस द स्टेटमेंट assertive simple affirmative sentence into question. बघा अ क्वेश्चन टॅग इज अ व्हेरी शॉर्ट क्लॉज. हा काय अतिशय शॉर्ट क्लॉज असतो. आता क्लॉज म्हणजे काय, सेंटेन्स म्हणजे एक शॉर्ट असा एक क्लॉज असतो. ॲट द एंड ऑफ द स्टेटमेंट म्हणजे काय, जे स्टेटमेंट संपलं त्यानंतर आपण हा शॉर्ट क्लॉज लावत असतो, त्याला आपण टॅग असं म्हणतो. विच चेंजेस द स्टेटमेंट म्हणजे काय, तो जो क्लॉज आहे तो वाक्याचा तो अर्थ आहे थोडा चेंज करतो. समजलं? फॉर्ममध्ये काय, स्टेटमेंट म्हणजेच काय ते वाक्य. असर्टिव्ह म्हणजे साधं वाक्य. सिम्पल म्हणजे पण साधं वाक्य. अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे कोणतं, होकारार्थी अर्थ. म्हणजे आपण जर बघितलं हे जे सगळे जे प्रकार इथे मी केलेले आहे हे एकच प्रकारे तो असणार आहे तुमचा असर्टिव्ह, साधं वाक्य. समजले? साधं वाक्य असतं ते करतो आपण कन्वर्ट दिस सेंटेन्स इंटू द क्वेश्चन टॅग और क्वेश्चन. इट इज ऑल्सो कॉल शॉर्ट क्वेश्चन अँड लिसनर मस्ट गिव्ह यस नो ॲज अ आन्सर. म्हणजे काय, याला आपण काय म्हणतो अजून शॉर्ट क्वेश्चन असे म्हणतो. पेपरला आपण असं विचारतील की क्रिएट शॉर्ट क्वेश्चन असं म्हणतील. अँड लिसनर मस्ट गिव्ह यस नो ॲज अ आन्सर. म्हणजे काय, जो लागणार असतो त्याने उत्तर यस किंवा नो मध्ये दिलंच गेलं पाहिजे असा याचा अर्थ घ्यायचा. पुढे आपण जे एक्झाम्पल बघू तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. बघा मी मराठीमध्ये सांगतोय. वाक्याच्या शेवटी विचारला जाणारा संक्षिप्त किंवा लहान प्रश्न एखादे विधान केल्यानंतर ऐकणाऱ्याकडून होय असा प्रतिसाद मिळवण्याकरता अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो, त्यास संक्षिप्त प्रश्न असे म्हटले जाते. संक्षिप्त प्रश्न म्हणजेच काय, ते शॉर्ट क्वेश्चन इथे असं म्हणायचं. कॉन्स्ट्रक्टेड फॉर्म त्याला असं म्हणतो आपण. त्याच्यामध्ये बघू, इन दिस ग्रामर टू बी फॉर्म, टू डू फॉर्म, टू हॅव फॉर्म अँड ऑल द हेल्पिंग वर्ब्स आर प्लेइंग अ वायटल रोल. म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे टू डूचे, टू हॅवचे जेवढे काही फॉर्म वगैरे असतील, जे काही हेल्पिंग वर्ब्स जेवढे काही एम ए असतील
सगळेच महत्वाचे आहे आणि ते अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजे काय त्याशिवाय जो ॲड क्वेश्चन टॅग आहे तुमचा हा पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे त्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. वाक्यात दिल्या असतील तर त्याच घ्यायच्या आहे, नसेल दिल्या तर आपण चेंजेस करायचे. टू डू, टू हॅव, टू डू, टू हॅव, टू बी चे फॉर्म असतात त्यानुसार. सोनल तो स्पीकर बंद कर. सोनल स्पीकर बंद कर. बघा, in this grammar to be, to do and to have form and helping verbs are playing a very vital role in the question tag. काही चार्ट आहे खाली, हा चार्ट सर्वात महत्वाचा आहे. बघा, चार्ट ऑफ द कॉन्स्ट्रक्टेड फॉर्म ऑफ द हेल्पिंग वर्ब. जे हेल्पिंग वर्ब जे त्यांचे जे संक्षिप्त रूप आहे म्हणजेच काय कॉन्स्ट्रक्टेड फॉर्म्स आहे तिथे बघतो आपण. याच्यामध्ये जेवढे हेल्पिंग वर्ब सर्वच महत्वाचे आहे. बघा, हेल्पिंग वर्ब दिलंय, आपण जेव्हा टॅग करू म्हणजे आपण नॉट यूज करणार आहे आणि त्याचा टॅग कसा होईल ते पुढे दिलेलं आहे. म्हणजे आपण याचं बघितलं तर बघा, ॲम असेल तिथे ॲमला आपण जर नॉट वापरला तर इथे आपण आरंट असं करणार, लक्षात ठेवायचं आहे. इथे ॲमचा ॲमंट करायचं नाही, हे लक्षात ठेवा. ॲमचा आपण नेहमी आरंट करणार. त्यानंतर आर असेल तर आपण आरचं आरंट करतो. आर प्लस नॉट म्हणजेच काय आरंट. नंतर इज प्लस नॉट इजंट. वॉज प्लस नॉट वॉजंट. वर प्लस नॉट वरंट. हॅज प्लस नॉट हॅझंट. हॅवचा आपण हॅवंट करणार, हॅडचा हॅडंट. डूचं डोंट, डचचं डझंट, डीडचं डिडंट. आता बघा, डूचा पण जेव्हा नॉट वापरतो तर डी ओ एन ॲपॉस्ट्रोफी टेस वापरायचं आहे, डी ओ डबल एन आय टी करायचं नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर पुढे आपण बघतोय ते सगळे एमेज आहे. एमेज म्हणजे काय तर मॉडल ऑक्झिलरीज. ते काय असतील, आपण विलचं इथे वोंट असं करणार आहे. विलचा आपण विलंट न करता विलचा आपण वोंट करणार. शालचा आपण शालंट न करता शांत करणार. बाकी जे रिमेनिंग्स आहे फक्त नॉट वापरायचं आहे. शूटचा आपण स्टुडंट करणार. कॅनचा आपण कांट करणार. सेम बघा, डबल एन जर आला असेल तर फक्त आपल्याला सिंगल यूज करायचं आहे. कुठचा आपण इथे कुडंट करणार. मेचा आपण मेंट करणार, हे चेंज करायचं नाही. मायचा आपण मायटन करणार. वुडचा आपण वुडन करणार. लास्ट वन इज मस्टचा आपण मस्टन्स करणार. फक्त खेळायचं आहे की जे 3 चेंजेस आहे हे लक्षात ठेवा. फक्त बाकी जे रिमेनिंग्स आहे त्याला फक्त आपण यन ॲपॉस्ट्रोफी टी वापरायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पण ॲम, विल आणि शाल याचा फक्त चेंजेस आपण असं करणार टॅग करताना. आता ज्या काय स्टेप्स आहे आपल्या क्वेश्चन टॅग करताना काय स्टेप्स आहे त्या स्टेप मला फॉलो करायच्या आहे. पहिली स्टेप अशी आहे की फर्स्ट अपॉन राईट डाऊन द गिवन सेंटेन्स ॲज इट इज. पहिल्यांदा काय की जे दिलेलं सेंटेन्स आहे जसं आहे तसं मला लिहायचं आहे, ॲज इट इज लिहायचं आहे, त्याच काही चेंज करायचा नाही. देन गिव्ह कॉमा. नंतर तुम्हाला कॉमा द्यायचा आहे. वाक्य लिहून घेतलं, कॉमा द्या. त्यानंतर पुढे आयडेंटिफाय द गिवन टू बी am is are was were to do does did. Last one is to have has had and all ma and write down after comma. म्हणजे काय, कॉमाच्या नंतर तुम्हाला जे योग्य जे हेल्पिंग वर्ब्स आहे जर ते या वाक्यात दिलं असेल तर ते निवडायचं आहे, तेच वापरायचं आहे. नसेल दिलं तर आपण ते डू डज डीड या 3 पैकी तुम्हाला योग्य जे रूप आहे तुम्हाला तिथे यूज करायचं आहे. आता एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की हेल्पिंग वर्ब नेहमी कोणते असतात. एक्झाम्पल बघू आपण. हा भाग खूप आहे, सोपा आहे. बघा, शी इज व्हेरी गुड गर्ल. सोपं वाक्य घेतलं, याच्यामध्ये बघितलं आपण शी सब्जेक्टचं काम करते. इथे इज ॲज अ हेल्पिंग वर्ब प्लस ते मेन वर्ब आहे आणि व्हेरी गुड गर्ल हे वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे. वाक्याचं बघितलं की याच्यामध्ये जो हेल्पिंग वर्ब आहे तो कोणता इथे इज वापरला आहे. ठीक आहे. नंतर पुढे आय वॉज प्लेइंग विथ माय न्यू डॉल. आय वॉज प्लेइंग, आय सब्जेक्ट, वॉज हेल्पिंग वर्ब. पुढे प्लेइंग वापरलं आहे, हा जिरंट आहे प्लस काय प्रेझेंट प्रोग्रेसिव्हिटीमध्ये वापरलेलं आहे. सॉरी, पास्ट प्रोग्रेसिव्ह आहे म्हणजे प्रोग्रेसिव्हिटीमध्ये वापरलं आहे. हे वर्बचं चौथं रूप आहे. आणि विथ माय न्यू डॉल हे वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे. शी हॅड अ नाईस ड्रेस वाक्यात हॅड वापरलं आहे. टू हॅवचा फॉर्म इन पास्ट टेन्स आहे, ते घेतलं. आय कॅन राईट इंग्लिश कॅन वापरलं आहे, हे वाक्यातलं एम ए आहे. समजले. अशा प्रकारे जे हेल्पिंग वर्ब आहे तुम्हाला निवडायचे आणि तुम्हाला ते इथे यूज करायचे. दिलेल्या वाक्यातील टू बी, टू डू, टू हॅव फॉर्म हे ओळखा, ते लिहा. पुढे म्हटलं बघा, चौथ्या नंबरचा रूल सर्वात महत्वाचा आहे, हा लक्षात ठेवायचा प्रत्येकाने. इफ गिवन सेंटेन्स हॅज अ निगेटिव्ह वर्ड्स सच ॲज नो, नेव्हर, नॉट, नथिंग, नायदर नॉर, नोबडी, नन, नो वन, हार्डी, then write constructed form
ऑफ नॉट एन apostrophe टी विथ प्रॉपर हेल्पिंग वर्ब. म्हणजे काय, जर वाक्यामध्ये निगेटिव्ह वर्ड जर त्या ठिकाणी नसतील, बघा हॅझन निगेटिव्ह वर्ड नसतील, जे कोणते वर्ड असतील मध्ये नो ए, नेवर ए, नॉट ए, नथिंग ए, नायदर नॉर ए, नोबडी ए, नन, नो वन आणि हार्डली, हे जर वर्ड त्या ठिकाणी नसतील तर आपण जे वाक्य आपण लिहू त्याला आपण एन apostrophe टी हा जो कॉन्स्ट्रक्टेड फॉर्म आहे ऑफ नॉट हा आपण यूज करणार आहोत. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, बघा असं एक्झाम्पल येईल, शी नेवर मिक्स विथ हर फ्रेंड. शी नेवर मिक्स विथ हर फ्रेंड वाक्याचं बघितलं आपण, वाक्यामध्ये शी सब्जेक्टचं काम करतोय, मिक्स हे वाक्यातलं मेन वर्ब आहे, विथ अ हर फ्रेंड वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे, पण वाक्याचं बघितलं आपण नेवर आला आहे. नेवर म्हणजे काय, कधीच नाही. म्हणून असं वाक्य असेल ते वाक्य निगेटिव्ह आहे, ते आपण करणार पॉझिटिव्ह. सेकंड, ही कान अटेंड दिस लेक्चर. ही कान अटेंड दिस लेक्चर. कांट CAN apostrophe म्हणजे ते काय, एन apostrophe म्हणजे काय, वाक्यामध्ये नॉट लाभलेला आहे, म्हणजे वाक्य कसं ते निगेटिव्ह आहे. मग असं येईल, ही कांट अटेंड दिस लेक्चर, वाक्यात नॉट आहे, वाक्य निगेटिव्ह आहे, ते आपण करणार पॉझिटिव्ह. रूल आहे मराठीमधला. त्यानंतर वाक्यातील नो, नेवर, नॉट, नथिंग, नायदर, नॉर, नोबडी, नन, नो वन, हार्डली हे नकारार्थी शब्द आले का ते पहावे. नंतर पहावे नसतील तर एन apostrophe टी वापरावा. म्हणजे जर वाक्य असेल पॉझिटिव्ह ते करायचं निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल ते करायचं पॉझिटिव्ह. गॉट इट. नंबर 5, then write down the subject personal pronoun which is already given in the sentence, then put question mark at the end of the answer. टॅग करताना तुम्हाला जे पर्सनल प्रोनाउन्स आहे ते प्रॉपरली यूज करायचं आहे, आणि ते ऑलरेडी तुमच्या त्या क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं स्टार्टिंगला. तुम्हाला वाक्याची प्रॉपर फोड करता आली पाहिजे. सब्जेक्ट कोणतं आहे, मेन वर्ब कोणतं आहे, वर्ब कोणतं आहे, ऑब्जेक्ट कोणतं आहे. जर तुम्ही हे प्रॉपरली निवडसाल तर तुम्हाला समजेल. त्यानंतर वाक्यातील कर्ता लिहावा, तो नेहमी सुरुवातीला असतो व शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. लक्षात ठेवायचं, एक कर्ता म्हणजे सब्जेक्ट जो नेमका वाक्याच्या स्टार्टिंगला असतो. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की आय एम टेकिंग लेक्चर, मी लेक्चर घेत आहे. आय एम गिविंग लेक्चर, आय एम टेकिंग लेसन, लेसन घेत आहे. वाक्याचं बघितलं, कोण लेसन घेत आहे तर मी घेतोय, मी म्हणजेच वाक्यातला जो सब्जेक्ट आहे तो आहे. अँड यू आर द लिसनर, तुम्ही ऐकणारे आहात, तर तुम्ही वाक्यातले कोण आहे, जो सब्जेक्ट आहे कोण आहे तर यू. ते समजलं. वाक्याच्या स्टार्टिंगला जर वाक्य असेल असरेटिव्ह तर वाक्याच्या स्टार्टिंगला हा सब्जेक्ट नेहमी दिलेला असतो. पण वाक्य जर असेल इम्परेटिव्ह तर वाक्याच्या स्टार्टिंगला सब्जेक्ट दिलेला नसतो, डायरेक्ट स्टार्टिंग ही वर्ब होत असते. हे प्रत्येक लक्षात घ्या. पुढे नंबर 6 जो रूल्स आहे तो महत्वाचा आहे, की आपल्याला जर वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब फॉर एक्झाम्पल टू बी, टू हॅव आणि एम ए जर हे दिलेले नसतील तर वाक्यातील जे वर्ब असतं आपण त्याचा विचार करतो. वाक्याला वाक्य कोणत्या काळात वापरलं आहे ते बघतो आपण, त्यानुसार आपण काय करतो, त्या वाक्यामध्ये जे चेंजेस आहे म्हणजे आपण जे टू डूचे फॉर्म आहे डू, डज, डीड या तीनपैकी आपण योग्य ते रूप या ठिकाणी वापरत असतो. त्याचे काय रूल्स आहेत ते बघू आपण. इन सिम्पल प्रेझेंट टेन्स ऑलवेज यूज डू. जर वाक्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल, वाक्याचं हेल्पिंग वर्ब दिलं नसेल, ते टू बी फॉर्म दिलं नसेल, एम इज, आर, वॉज, वर किंवा हॅव, हॅज, हॅड किंवा जे मी दिले नसतील तर आपण डूचा वापर करणार आहे. म्हणजे का साधा वर्तमान काळातील एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर कम, गो, सीट, स्पीक, रीच अशा प्रकारची क्रियापदे विधान आली असता टू हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. आय डिमांड अन एक्सप्लेनेशन. आय डिमांड अन एक्सप्लेनेशन. वाक्य बघितलं आपण तर वाक्यामध्ये स्टार्टिंग आयने केलेली आहे. डिमांड वाक्यातलं हे वर्ब आहे आणि अन एक्सप्लेनेशन वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हा भाग इथे आलेला आहे. आपल्याला नेमकं सांगतो अगोदर, जे सेंटेन्स आहे जसं आहे तर तुम्हाला ॲज इट इज लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॉमा द्यायचा आहे. नंतर बघायचं आहे वाक्यामध्ये जे हेल्पिंग वर्ब कोणतं आलंय का. वाक्य बघितलं आपण, वाक्यात हेल्पिंग वर्ब दिसत नाहीये, डायरेक्ट हे मेन वर्ब घेतलेलं आहे आणि त्याला यस किंवा इज प्रत्यय वापरलेला नाही. त्याच्यामुळे वाक्यात कोणता काळ आहे तर हा सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. असं असेल तर आपण बघा डू, डज, डीड या तीनपैकी योग्य रूप वापरणार आहे. इथे आपण डू, बरोबर.
नंतर आय डिमांड एक्सप्लेनेशन या वाक्यामध्ये निगेटिव्ह वर्ड वापरले नाहीये, याचा अर्थ हे वाक्य पॉझिटिव्ह आहे, तर तिकडनं आपण निगेटिव्ह. जर वाक्य असेल पॉझिटिव्ह तर उत्तरला निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं आहे. डू वापरलाय, जो आपला कॉन्स्ट्रक्टेड फॉर्म आहे तो यूज करायचा आहे, एन अपॉस्ट्रोफी टी, डोंट असे होऊन जाईल. नंतर वाक्याला जो सब्जेक्ट आहे तो कोण आहे, तर आहे, तो इथं लिहायचा आहे. आणि शेवटी वापरायचा आहे क्वेश्चन मार्क. काय होता येईल मग, आय डिमांड एन एक्सप्लेनेशन डोंट आय, असं उत्तर लिहायचं, डोंट आय असं उत्तर लिहायचं आहे. सेकंड वन इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स विथ सफिक्स यस किंवा एस विथ वर्ब दॅन यूज. जर वाक्यामध्ये यस किंवा एस हा सफिक्स लागला असेल इन प्रेझेंट टेन्स मध्ये, तर आपण इथे डूच्या ऐवजी आपण इथे डज यूज करणार. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर बघा, कम्स, गोज, सीट्स, स्पीक्स अशा प्रकारची क्रियापदे विधानात आली असता डज हे सहाय्यकारी क्रियापद इथं आपण यूज करणार आहोत. एक्झाम्पल बघायचं आहे, द वाईज टीचर गिव्स हिम अ फ्रेश शीट ऑफ द ब्लँक पेपर अँड पेन. समजलं कुठलं वाक्य आहे ते, जे सॉक्रेटिस आहे त्यामध्ये, ठीक आहे, म्हणजे आपण बोलण्या अगोदर थोडा विचार केला पाहिजे. त्यामधलं हे सेंटेन्स आहे. जो वाईज टीचर होता, स्पिरिच्युअल टीचर्स आणि जो मॅन होता त्यांचं एक कन्व्हर्सेशन आहे, त्यामधलं सेंटेन्स आहे. द वाईज टीचर गिव्स हिम अ फ्रेश शीट ऑफ द ब्लँक पेपर अँड पेन. वाक्य किती मोठं असो, तुमचं पहिलं काम काय, वाक्यातला सब्जेक्ट तुम्हाला ओळखायचा आहे, वाक्यातलं हे वर्ब ओळखायचं आहे. याचं बघितलं आपण बघा, गिव्स हे वाक्यातला मेन वर्ब आहे, या मेन वर्बच्या अगोदर जे काय असेल ते असं वाक्यातलं सब्जेक्ट. म्हणजे वाक्य सब्जेक्ट कोण आहे, द वाईस टीचर हे वाक्यातलं सब्जेक्ट आहे. गिव्स GIVES, इथे येस प्रत्यय वापरलाय. येस प्रत्यय का वापरलाय, द वाईस टीचर असं म्हटलंय, थर्ड पर्सन आहे, जेव्हा थर्ड पर्सन जेव्हा असतो तर आपण वर्बला नेहमी यस किंवा येस हा सफिक्स लावत असतो, हे लक्षात ठेवा. वाक्याचं बघितलं, द वाईस टीचर सब्जेक्ट आहे, गिव्ह वाक्यातलं हे मेन वर्ब आहे, हिम वाक्यातलं हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. हा बघा, द वाईस टीचर गिव्स, हे गिव्स वाक्यातलं मेन वर्ब आहे, वाक्यातलं जे डायरेक्ट ऑब्जेक्ट ते असणार आहे फ्रेश शीट ऑफ द ब्लँक पेपर अँड पेन. का आपण प्रश्न विचारला, व्हॉट द व्हॉइस टीचर गिव्स, म्हणजे व्हॉइस टीचर काय दिलं, तर उत्तर काय येत आहे, अ फ्रेश शीट ऑफ द ब्लँक पेपर अँड पेन. म्हणजे वाक्यातलं काय डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, वाक्यामध्ये हिम आहे, हे वाक्यातलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन द सेंटेन्स ॲज इट इज, देर इज नो चेंजेस इन द सेंटेन्स, दॅन यूज कॉमा. त्यानंतर आपण बघायचं आहे की वाक्यामध्ये जे वर्ब आहे त्याला काय लागलेलं आहे, इथे लागला येस प्रत्यय, प्रेझेंट टेन्स आहे, त्यामुळे आपण डज यूज करणार. नंतर बघायचं आहे वाक्य निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे, द वाईस टीचर गिव्स हिम अ फ्रेश शीट ऑफ द ब्लँक पेपर अँड पेन. देर इज अ निगेटिव्ह वर्ड्स इन दिस सेंटेन्स अँड यू मस्ट नो अबाउट द निगेटिव्ह वर्ड्स. फॉर एक्झाम्पल, नॉट, नेव्हर, नथिंग, नायदर, नॉर, नोबडी, हार्डली, दीज आर ऑल निगेटिव्ह वर्ड्स, यू मस्ट नो. इथे नाही आलेलं आहे, त्यामुळे इथे आपण इथे डज यूज करणार, वाक्यात नॉट यूज करणार कॉन्स्ट्रक्टेड फॉर्म मध्ये. नंतर पुढे बघायचं आहे वाक्याला सब्जेक्ट कोण आहे. आता बघा, द वाईस टीचर, आपल्याला माहिती आहे जे स्पिरिच्युअल टीचर होता, व्यक्ती होता, माणूस होता, त्यामुळे इथे आपण जे प्रॉपर जे प्रोनाउन आहे तिथे यूज करणार आपण इथे ही, आणि शेवटी इथे यूज करणार आपण क्वेश्चन मार्क. दुसरा नियम आहे, इन सिंपल पास्ट टेन्स यूज डीड. वाक्य सिंपल पास्ट टेन्स असेल तर आपण डीड यूज करणार. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, कमचा आपण केम करणार, गोचा आपण वेंट करणार, सिटचा आपण सॅट करणार, स्पीकचा आपण स्पोक करणार, रीचचा आपण रीच करणार. अशा प्रकारची क्रियापदे विधानात आली असता डीड हे सहाय्यकारी क्रियापद आपण इथे वापरणार आहोत. एक्झाम्पल बघायचं आहे, द ग्रीक्स केम आउट ऑफ देअर टेंट अँड शिप. बघा, द ग्रीक केम आउट ऑफ देअर टेंट अँड शिप, वाक्याचे फोड केले आपण तर बघा अशी होऊन जाईल ती, द ग्रीक वाक्यातला हा सब्जेक्ट आहे, कम आउट ऑफ म्हणजे त्यातून बाहेर पडणे वाक्यातले फ्रेज आहे, आणि देअर टेंट अँड शिप हे वाक्यातलं डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे वाक्यातला ऑब्जेक्ट आहे. म्हणजे वाक्यात फ्रेज आली बघा, फ्रेज आली ती आली पास्ट टेन्स मध्ये, आपण कमचं ते केम करतोय, मग केम आउट ऑफ इन पास्ट टेन्स मध्ये आली, तेव्हा वाक्यामध्ये हा सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स असेल तिथं आपण या ठिकाणी जे डीड आहे हे हेल्पिंग वर्ब इथे यूज करणार आहोत. बघा, द ग्रीक केम आउट ऑफ देअर टेंट अँड शिप, कॉमा, डिडंट दे. आता बघा ते दे का वापरलाय, तर कारण असं द ग्रीक म्हणजे काय, जे ग्रीक या शहरामधले जे सैनिक होते, जे राजे होते,
जे शुरू होते ते सगळे, म्हणून इथं आपण दे हे जे प्रोनाऊन आहे तिथे यूज केले आपण. डिडंट ते याचा अर्थ काय, ते बाहेर आले होते का असा अर्थ होतो. मग उत्तर काय तर यस किंवा नो मध्ये असे तर उत्तर येत असतं. पुढे बघू आपण, प्रत्येक समजलंय सिम्पल प्रेझेंट टेन्स, नंतर डू डज डीड रूप कशा वापरतो आपण ते बघितलं आपण. आता जो पुढचा भाग आहे हा महत्वाचा आहे की रिमेंबर जेंडर चार्ट ऑफ द प्रॉपर प्रोनाउन फॉर टॅग. टॅग करता जे प्रॉपर जे प्रोनाउन्स जे जेंडर चार्ट असतो हा तुम्हाला लक्षात पाहिजे. तर जेंडर म्हणजे काय, जे लिंग असतं त्यामध्ये काय स्त्री पुरुष आणि नपुंसकलिंगी हे जेंडर आहे. नंतर एक कॉमन आहे प्रकारची हे जी गोष्टी आहे ह्या महत्वाच्या आहे. वाक्यातील कर्ता जर पर्सनल प्रोनाउन नसेल तर वाक्यातील कर्त्याचा लिंग वचनाचा योग्य तो प्रोनाउन सर्वनाम वापरावा. काही म्हटलं बघा, सब्जेक्ट आणि प्रोनाउन दिलेलं आहे याच्यामध्ये मॅस्क्युलिन जर असेल तर मेन असेल तर आपण इथे पुल्लिंगी म्हणतो, त्याला आपण जे पर्सन प्रोनाउन आहे तिथं आपण यूज करणार आहोत ते ही. पुढचं असेल फॅमिनाईन तर वुमेन असेल तर स्त्रीलिंगी असेल तर आपण इथं वापरणार आहोत शी. पुढचं न्यूटर म्हणजे नपुंसकलिंगी असेल तिथं आपण वापरणार इट. नंतर प्युरल फॉर्म असेल तिथं आपण वापरणार आहोत दे. ठीक आहे, एक्झाम्पल बघितल्यावरती आपण देचं बघा, द ग्रीक पासून ते आपण दे यूज केलंय कारण की हे जे प्रोनाउन आहे हे कसं आहे प्लुरल फॉर्म मध्ये. त्यानंतर पुढे 8 नंबरचा रूल असा आहे in the given sentence there is no helping verb, so identify main verb and write proper helping verb. बघा हे वरती घेतलेलं आपण, she simply sat there quietly, तर असेल she simply sat there quietly didn't she question mark. बघा did का वापरलाय, सॅट सुद्धा वापरलाय. सॅटचा आपण काय करणार जे पास्ट वापरलाय मग डीड यूज केला आणि प्ले प्लेट नॉट यूज करून आपण शी हा सब्जेक्ट घेऊन पुढे आपण जे क्वेश्चन मार्क आहे हा इथं आपण यूज केलेला आहे. आता जे पुढचा भाग आहे हा सर्वात महत्वाचा आहे, वरचा भाग प्रत्येकाला समजला असेल. आता जे पुढचा भाग आहे तो आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे कोणतं आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य काहीतरी आज्ञा केली असते. इन दिस सेंटेन्स देर इज नो सब्जेक्ट, सब्जेक्ट दिला नसतो, पण वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब जे असतं ते पण दिलं नसतं. फक्त काय असतं वाक्यामध्ये जे वर्ब आहे त्यांनी स्टार्टिंग होते आणि वाक्याची जो एंड आहे तो तुमचा फुल स्टॉपने. Imperative sentence always start with the verb and end with the full stop. There are two types of imperative sentence. First one is imperative sentence in angry mode, and next one is imperative sentence in request or command. जर वाक्यामध्ये imperative sentence angry mood मध्ये असेल तिथे आपण can't you यूज करणार, can't you. आणि जर वाक्य असेल imperative sentence रिक्वेस्ट असेल कमांड असेल तिथे आपण विल यू असे आपण रिक्वेस्ट करून ते वाक्याचा आपण टॅग करणार आहोत. बघा एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, ओपन द विंडो, ओपन द विंडो उत्तर काय येईल मग ओपन द विंडो कॉमा विल यू. बघा आता ओपन द विंडो काय काय रिक्वेस्ट केली आहे, काय केली तर रिक्वेस्ट केली मी तर आपण काय यूज करणार इथे विल यू इथं उत्तर वापरायचं आहे, शेवटी वापरायचं क्वेश्चन मार्क. लक्षात ठेवा जर सेंटेन्स जर असेल इम्परेटिव्ह तुम्हाला इथे विल यूज करायचं आहे. पुढे आहे ॲडॉप्ट द ट्री टुडे, ॲडॉप्ट द ट्री टुडे विल यू, तू करतोस का असं याचा अर्थ घ्यायचा आहे. पुढे यूज युअर ओन बाईक म्हणजे काय, तुझी बाईक तू यूज कर, तुझी बाईक तू यूज कर. इट्स अ काइंड ऑफ द रिक्वेस्ट, it is not a kind of request, it is the angry mood. So we use here can't you use your own bike comma can't you म्हणजे काय तू वापरू शकत नाही का. शट अप, तोंड बंद करा, का उत्तर येईल बघ शट अप कांट यू म्हणजे काय तू तोंड बंद करू शकत नाही का. प्लीज गिव्ह मी युअर पेन म्हणजे काय तुझा पेन तू मला दे. इट्स अ काइंड ऑफ द रिक्वेस्ट बिकॉज प्लीज इज यूज हिअर. प्लीज यूज केलाय वाक्यामध्ये, रिक्वेस्ट वापरलेली आहे मग त्यामुळे आपण बघा प्लीज गिव्ह मी युअर पेन विल यू देतोस का असं उत्तर येऊन जाईल. म्हणजे बघा एकंदरीत बघितलं आपण ते वाक्याची स्टार्टिंग आहे ती कशी नव्हती या ठिकाणी स्टार्टिंग विथ द वर्ब. आता बघा शटअप ही पूर्ण काय फ्रेज आहे शेवटी फुल स्टॉप आलाय, पण हे बघितलं आपण ॲडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे, ॲडॉप्ट स्टार्टिंग विथ वर्ब आहे आणि शेवटी काय तर आलाय फुल स्टॉप आलाय. कोणतं वाक्य आहे ते सेंटेन्स कोणतं इम्परेटिव्ह आहे स्टार्टिंग वर्बनी होते शेवटी येतो फुल स्टॉप.
पुढे लेटचा रचनेचा क्वेश्चन टॅग शाल वी असा होतो. आता बघा हा भाग शेवट महत्वाचा आहे. जर स्टार्टिंग लेटने असेल तर क्वेश्चन टॅग करताना आपण शाल वी असं करायचं असतो. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं लेट गो पिकनिक, चला पिकनिकला. आता बघा मी चला पिकनिकला म्हटलं तर मी एकाला म्हणतोय का सगळ्यांना म्हणतोय. त्यामुळे इथे आपल्याला शालवी हे टॅग करायचं आहे. वाक्य लिहून घ्या, कॉमा द्या, शालवी आपण असा अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे आपण द्यायचं का असा अर्थ घ्यायचा आहे. If given sentence in the positive form, so convert that sentence into negative form and vice versa. वाक्य असेल पॉझिटिव्ह तर निगेटिव्ह करा, वाक्य असेल निगेटिव्ह ते करा पॉझिटिव्ह. लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं राणी नेवर मिक्स विथ हर फ्रेंड. एक्झाम्पल असं आहे वाक्याचं बघितलं राणी सब्जेक्टचं काम करतंय. नेवर वाक्यामध्ये हे निगेटिव्ह वर्ड्स आहे. मिक्स वाक्यातलं मेन वर्ब आहे इन प्रेझेंट टेन्स आहे. त्याला कारण असं याला ES हा जो सफिक्स आहे हा यूज केला आहे. त्यानंतर विथ हर फ्रेंड वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे. वाक्य लिहून घ्या ॲज इट इज. वाक्यात बघा मिक्स MIX ES वापरलाय, प्रेझेंट टेन्स आहे, ES प्रत्यय वापरला. इथं आपण डज यूज करणार, डज यूज केलाय. वाक्य तुमच्या निगेटिव्ह आहे ते आपण करणार पॉझिटिव्ह. डज वापरायचं फक्त इथे. नंतर राणी प्रत्येकाला माहिती इट्स अ फेमिलाईन, दॅट इज वाय वी यूज हिअर शी and then we put a question mark at the end of the answer, isn't it? I think all these topics you must be understand. If the sentence start with the no one, everyone, everybody, someone, somebody, nobody, everyone, in a question tag, use pronoun they as an answer. जर वाक्याच्या स्टार्टिंगला नो वन असेल, एव्हरीवन, एव्हरीबडी, समवन, समबडी, नोबडी, एव्हरीवन जर स्टार्टिंग झाली असेल तर आपण स्टार्टिंगला आपण इथे दे यूज करणार. सॉरी स्टार्टिंगला म्हणजे आपण टॅग करताना दे यूज करणार. एक्झाम्पल बघू आपण. नोबडी वेंट टू द मीटिंग, नोबडी वेंट टू द मीटिंग, कॉमा डीड दे. आता बघा डीड का वापरलाय, वेंट वापरलाय त्यामुळे. समजलंय? टू डज डीड पैकी डीड वापरणार. नोबडी म्हटलं म्हणजे कोणीच नाही, याचा अर्थ काय वाक्य निगेटिव्ह आहे ते आपण करणार पॉझिटिव्ह. मग आपण डीड दे वापरणार, शेवटी वापरणार क्वेश्चन मार्क. पुढे हर फादर वॉज अ कीन रेसलर इन हिज यंगर एज. वाक्य लिहून घेतलंय बघा. हर फादर वॉज कीन रेसलर इन द हिज यंगर एज, कॉमा वॉजंट शी. वॉजंट ही, आता वॉजंट ही का वापरले बघा. वाक्यात वॉज आहे, वॉज घेतला. वाक्य निगेटिव्ह आहे, सॉरी वाक्य पॉझिटिव्ह आहे ते आपण निगेटिव्ह केलं. पण तुम्हाला प्रश्न पडेल की तर ही का वापरला. आपण जर बघितलं सब्जेक्ट हर फादर म्हणजे तिचे वडील, याचा अर्थ काय तिचे वडील कोण आहे, रेसलर आहेत त्या काळामधले, म्हणून तर आपण जे प्रॉपर जे प्रोनाऊन्स तिथं आपण वापरणे ते ही. समजलं? इथं असं आलं असतं की हर मदर, तिथे शी आलं असतं. इथं हर फादर आहे तर म्हणजे पर्सनल प्रोनाऊन जिथे आपण यूज करणार आहे तो असणार आहे आपला ही. पुढे हर पॅरेंट्स वर फेमस फार्मर इन निफाड. her parents were famous farmer in निफाड, कॉमा वरण दे. आता वरण दे का वापरलाय बघा. काय म्हणजे इथं हर पॅरेंट्स म्हटलंय म्हणजे काय पालक म्हटले, अनेक वचन म्हटले, देअर आर प्युरल फॉर्म, येस प्रत्यय वापरलाय म्हणून आपण इथे काय वापरणार दे यूज करणार आहोत. प्रत्येकाला समजलंय बघा. हे जे आपण जे प्रकार बघितले एकूण 10-12 प्रकार बघितले आपण, ते खूप सोपे आहे. आता काही एक्झाम्पल्स आहे ही तुम्हाला सांगायची आहे. ज्याला येते त्यांनी हँड रेस करायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे मॅन वॉज अ मीन टू लिसन मोर दॅन टॉकलेस. सानिका सांग पटकन. Man was meant to listen more and talk less, comma, wasn't he? व्हेरी गुड. काय उत्तर येईल मग. वॉजंट हे. छान. पुढे नेक्स्ट वन इज ओपन युअर माउथ टू स्पीक. तू सांग गायत्री. Kwama, can't you? ओपन युअर माउथ टू स्पीक. बरोबर. कांट यू पण येईल, अजून काय येईल विल यू असं पण येईल. पुढचं आहे थर्ड वन इज थ्रो द बीट आउट ऑफ देअर विंडो. थ्रो द बीट आउट ऑफ देअर विंडो. थ्रो द बीट आउट ऑफ दिस विंडो. सांग श्रेया. सर मला ते वरचं जे होतं ना सेकंड वाला ओपन युअर माउथ टू स्पीक, हा त्याचं तुम्ही ते विल यू सांगितलं, वोंट यू येईल का? वॉन्ट यू.
ते हा. परत रिपीट के मला ऐकून यायला प्रॉपरली. ओपन युअर माउथ टू म्हणजे स्पीक विल कॉमा नॉट ते येईल का? कांट यू का विल नॉट विल नॉट कसं काय वाक्यामध्ये. नाही, ते तुम्ही विल यू बोलले ना, मग तिथे निगेटिव्ह नाहीये, मग निगेटिव्ह पाहिजे ना ते. नाही नाही जर हे बघा हे जे सेंटेन्स कोणतं माहिती का, हे सेंटेन्स कोणतं इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे बघा. ओपन युअर माउथ टू स्पीक स्टार्टिंग विथ द ओपन इट्स अ वर्ब अँड एंड विथ द फुल स्टॉप दॅट इज इट इज अ इम्परेटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह फॉर्म. जर वाक्य असेल इम्परेटिव्ह तर आपण इथे कांट यू किंवा विल यू तुम्हाला हेच करायचं याच्यामध्ये. समजलं. इथे काय आपल्याला विल यू करायचं आहे या ठिकाणी. कसं जर वाक्य जर असेल या ठिकाणी इम्परेटिव्ह तर ठीक आहे. पुढे थ्रो द बीट आउट ऑफ दिस विंडो. सांगा. थ्रो द बीट आउट ऑफ दिस विंडो स्टार्टिंग विथ द वर्ब. थ्रो म्हणजे फेकणे एंड विथ द फुल स्टॉप. वाक्य इम्परेटिव्ह आहे. आता बघा इथे दोन प्रकारे येऊ शकतं. एक तर विल यू वापरा नाही तर कांट यू. सांग सिद्धी. Will you? विल यू शेवटी वापरायचं Question mark. क्वेश्चन मार्क. व्हेरी गुड. पुढे नंबर 4. ही कुड नॉट से हिज ओन नेम. सांग सोनल. He could not say his own name. Can he? कसं कॅन येईल. वाक्य कुड वापरलाय ना, मग आपल्याला ते यूज करायचं आहे कुड ही आणि शेवटी क्वेश्चन मार्क वापरायचं आहे. नेक्स्ट वन इज यू हॅव बीन ऍक्टिंग स्ट्रेन दिस लास्ट 3 days. You have been acting strange these last 3 days. सांग सिद्धी. सिद्धी येते आवाज. Oh, सांग ना. have you? नाही चुकते तू. बरोबर आहे थोडं चुकलंय. तू सांग सानिका. Haven't. व्हेरी गुड. काय येईल हॅवंट यू असं उत्तर येईल. पुढे मॅथिल्डे हॅड नो रिच ड्रेसेस. मॅथिल्डे हॅड नो रिच ड्रेसेस. सांग श्रेया. हॅड शी. व्हेरी गुड. काय उत्तर येईल हॅड शी. का बरं शी वापरलाय. मॅथिल्डे ही वुमेन आहे. त्यानंतर नो वापरलाय निगेटिव्ह वर्ड्स आहे त्यामुळे ते आपण हॅड शी असं यूज करणार आहे. पुढे शी टोर ओपन द पेपर. शी टोर ओपन द पेपर अँड ड्रू आउट द कार्ड. सांग श्रेया. She tore open the paper and drew out of the card. विल शी. कसं काय विल शील श्रेया. स्टार्टिंग विथ सब्जेक्ट आहे एंड विथ फुल स्टॉप आहे. वाक्यात टोर वापरलाय. टोर म्हणजे फाडले. पास्ट टेन्स केलाय. सांग सिद्धी. Didn't she? व्हेरी गुड. काय उत्तर आहे रिडिंगशी असं उत्तर येईल. ठीक आहे. मी जरा प्रेझेंट घेतोय तर आता कोणी मध्ये बोलू नका आणि आता खालीवरती होऊन जाईल. चला पुढचं वाक्य घ्या. आय एम अपसेट. आय एम अपसेट. बाकीचे विद्यार्थी हँडल्स करत नाही. सांग सिद्धी. Aren't I? व्हेरी गुड. अरंट आहे. नेक्स्ट सेंटेन्स
मॅथिल्डा स्माइल विथ प्राऊड अँड इनोसंट प्लेजर. सांग सानिका. Doesn't she? व्हेरी गुड. डझंट शी. छान. पुढे गिव्ह मी लाईट. गिव्ह मी लाईट. सांग सानिका. Let be light. Give. नाही नाही, स्टार्टिंग बघ ना, स्टार्टिंग वर्ब नाही आली ना. गिव्ह मी देणे. हे वाक्य कोणतं इम्परेटिव्ह आहे. सांग सानिका. कसं येईल ते उत्तर. मला प्रकाश द्या. स्टार्टिंग विथ द वर्ब, एंड विथ द फुल स्टॉप. देयर इज नो सब्जेक्ट हिअर. सांग श्रेया. कांट यू. कांट यू किंवा विल यू, दोन्ही पण झाले. पुढे आय ले इन माय क्रीब. आय ले इन माय क्रीब. सांग सिद्धी. Don't I? Very good. Next one is he must be executed for molding such an useless pot. He must be executed for the molding such useless pot. कोण सांगते. हा सांग सिद्धी. सिद्धी. काय ते उत्तर येईल. मस्टंट ही. काय ते उत्तर येईल. मस्टंट ही असं करायचंय. पुढे हे वाक्य घेऊ आपण. लेट द कोड बिगिन.